वर्धा नदीच्या पात्रातून गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू तस्करांनी धुमाकूळ घालून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला होता। या गंभीर घटनेची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार वर्धा नदीच्या नकोळा येथील घाटावर रात्रीच्या सुमारास पथकासह धाड टाकून अवैध वाळू तस्करी करणारे रमेश विष्णू गोडके, ट्रॅक्टर क्रमांक MS 34 L3083, नागेश बापू मडावी, चालक मोमीन मुस्लिम शेख, मालक MS 29 AK0029, शुभम नथ्यू गोडके, MS AK34 A5571 अशा वाहनांवर कारवाई केली। यात 15,13,700 रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले। आरोपींवर बादमवी 303-2-35 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला।